आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे 26 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचे पहिले साहित्य संमेलन देवराष्ट्र येथील प्रसिद्ध सागरेश्वर मंदिर परिसरात उत्साहात पार पडले। या साहित्य संमेलनाला महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळेल असा विश्वास संमेलनाध्यक्ष प्राध्यापक DM माने यांनी व्यक्त केला। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली। प्राध्यापक DM माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात क्रांतिसिंह नाना पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला अभिवादन करत हे साहित्य संमेलन गंगोत्रीप्रमाणे पुढे महाराष्ट्रभर विस्तारेल असे सांगितले। यावेळी संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक साहित्य परंपरेपर्यंत मराठी साहित्यांचा आढावा घेत त्यांनी नवोदित साहित्यिकांना प्रेरणा दिली। उद्घाटक ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी तरुण पिढीपर्यंत क्रांतिसिंहांचे विचार पोहोचवण्यासाठी हे साहित्य संमेलन सुरू केल्याचे सांगितले। स्वागताध्यक्ष विश्वनाथ गायकवाड यांनी सामाजिक प्रश्नांवर लेखनातून परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले, तर सागरेश्वर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष मोहन भोसले यांनी 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात सागरेश्वर परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले। या साहित्य संमेलनात सांगली जिल्ह्यातील अनेक नामवंत कवी आणि साहित्यिक सहभागी झाले होते। शेतकरी, समाज परिवर्तन, आई वडील, सामाजिक वास्तव अशा विविध विषयांवरील कवितांना उपस्थितांची दाद मिळाली। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।